नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील विषय विज्ञान विषय पाहणार आहोत. त्या विषय नवीन घटकाचा पण मुलांना अभ्यास करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण पाहणार की आपण 5व्या घटकामध्ये जो आपला पाचचा जो पाठ होता त्याच्यामध्ये मुलांना जो आपलं शिकलो होतं की कशा प्रकारे पदार्थ सभोवतालचे त्याची अवस्था आणि गुणधर्म याचा आपण अभ्यास केलेला होता. की त्या पाठामध्ये देखील आपण पाहिलं की पदार्थाच्या ज्या अवस्था त्या कोणकोणत्या आहेत, अवस्थांतर म्हणजे काय आहे, संप्लवन म्हणजे काय आहे, वर्धनीयता म्हणजे काय, तन्यता म्हणजे काय आहे. त्याचप्रमाणे मुलांना आपण धातूच्या विषयीचा अभ्यास केला की धातू हे कोणकोणत्या प्रकारचे, धातूचे गुणधर्म कोणकोणते आहेत या विषयात अभ्यास केलेला होता. त्याप्रमाणे मुलांना आपण पाहिलं होतं उत्कलन काय आहे, त्याचप्रमाणे संघनन काय आहे, विलयन काय आहे, या घटकांचा आपण तपशीलवार आपण अभ्यास या पाठामध्ये केला होता. आपण एका नवीन घटकाकडे मुलांनी वळणार आहोत. आज आपण एका नवीन पाठाकडे वळणार. आपल्या पाठाचं नाव आहे मुलांनो पदार्थ आपल्या वापरातील. पदार्थ आपल्या वापरातील म्हणजे याचा अर्थ काय आहे मुलांनो, की जे आपण पदार्थ दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत असतो ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत, ते कोणकोणत्या घटकातून आलेले आहेत, त्या घटकातील मधील जो आपण मुलांना वापरत आहोत ज्या वस्तू त्या कुठून आलेल्या आहेत, त्याचं मूळ स्रोत कोणतं आहे, त्या नैसर्गिक आहेत, मानवनिर्मित आहेत, कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा सविस्तर आपण अभ्यास चित्राच्या माध्यमातून करणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत मुलांनो प्रस्तावनेच्या माध्यमातून. या प्रस्तावनेमध्ये मुलांना आपण पाहणार आहोत की आपण कोणकोणत्या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये आपण मुलांना पाहणार आहोत की वस्तू, या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की पदार्थ आणि वस्तू याच्यातील काय फरक आहे, मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित जे पदार्थ आहेत ते कोणकोणते आहेत, जैविक आणि अजैविक पदार्थ ते कोणते आहेत, त्याचप्रमाणे प्राणीजन्य पदार्थ आणि जे वनस्पतीजन्य पदार्थ आहेत ते कोणकोणते आहेत, आणि त्या वनस्पती आपल्या विविध घटकांचा कशा प्रकारे आपण वापर करतो. उदाहरणार्थ मुलांनो रबर आहे, त्याचप्रमाणे धागा आहे, कृत्रिम धागा आहे, त्याचे कृत्रिम धाग्याचे जे गुणविशेष आहेत ते कोणकोणते आहेत, या सर्व घटकांचा मुलांना आपण सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. बघा आपण पाहू की रबर आहे, कागद आहे, कृत्रिम धागे आहेत, त्याचप्रमाणे कृत्रिम धाग्याचे जे गुणदोष आहेत त्या सर्वांचा, या सर्व घटकांचा आपण चित्रांच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. आपण पाहणार आहोत मुलांनो, बघा स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत पदार्थ आणि वस्तू, सबस्टन्स अँड ऑब्जेक्ट. सबस्टन्स म्हणजे काय, पदार्थ आहे, म्हणजे कोणताही एक पदार्थ तुम्ही घेऊ शकता, मग तो स्थायी असू दे, द्रव असू दे, वायू असू दे, की आपण ज्या घरामध्ये आपण राहत असतो त्या घरातील हर एक जी वस्तू आहे ते काय आहे, एक पदार्थ आहे, जे आपल्या डोळ्यांना दिसत आहे, ते आपण हाताने उचलत आहे, ते आपण हाताने ठेवत आहे, तो काय आहे, पदार्थ आहे, म्हणजे सबस्टन्स आहे. वस्तू म्हणजे पदार्थ म्हणजे जो आपण खाण्याचा आहे तो पदार्थ आहे, आणि जी वस्तू आहे जी आपल्या घरातील हर एक प्रकारची जी गोष्ट दिसत आहे आपल्या डोळ्यांना, आपण त्याचा वापर करत आहोत, त्याला आपण काय बोलणार, वस्तू बोलणार. पदार्थ म्हणजे जी खाण्याची वस्तू आहे, जी हर एक प्रकारे आपण सकाळी नाश्त्याला खातो, दुपारी जेवणाला खातो, संध्याकाळी जेवणाला खातो, तर हर एक प्रकारची ते वस्तू म्हणजे सबस्टन्स, आणि काय आहे, पदार्थ. म्हणजे वस्तू म्हणजे काय, आपण त्याला बोलणार ऑब्जेक्ट आहे. मग हा जे हर एक प्रकारच्या वस्तू आपल्याला दिसत असतात. बघा इथे चित्रात तुम्हाला दिसत आहे पदार्थ हे सूक्ष्म कणाचे बनलेले असतात. हर एक जो पदार्थ आहे तो कसा आहे, सूक्ष्म कणाने बनलेला आहे. इथे तुम्हाला झूम करून दाखवले किंवा सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने तुम्हाला हे मोठ्या कृतीमध्ये झूम मध्ये मोठ्या आकृतीत करून दाखवलेलं आहे की पदार्थ जर तुम्ही झूम करून पाहिला तर तो तुम्हाला काही कणांच्या स्वरूपात दिसतोय. इथे तुम्हाला दिसत आहे पदार्थ हे सूक्ष्म कणाने बनलेले असतात की अशा प्रकारे जे सूक्ष्म कण आहेत हे तुम्हाला बॉल सारखे दिसत असतील, कारण हे कसे केलेले आहेत, झूम करून केलेले आहेत, मोठे करून तुम्हाला दाखवले, म्हणून ते तुम्हाला हे कसं दिसत आहे, मोठ्या बॉलच्या आकारामध्ये दिसत आहे. तसा प्रकारे जो बॉल असतो, परंतु पदार्थ जो आहे तो समजा एखादा ठोकळा आपण घेतला तर त्याचे कण 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 असतात. एखादी आपण इडली घेतली अशी गोल असेल, त्याच्यामध्ये देखील काय आहे, कण कण आहे. म्हणजे कसा आहे, पदार्थ हा सूक्ष्म कणाने, सूक्ष्म म्हणजे आपल्या डोळ्यांना सहज दिसणारा किंवा आपल्या उघड्या डोळ्यांनी न दिसणारे जे सूक्ष्म जे कण असतात, जे मायक्रोस्कोपच्या निदर्शनामध्ये किंवा ते आपण त्याच्या सहाय्याने बघू शकतो, त्याला आपण काय बोलतो, सूक्ष्म जीवाणू किंवा विषाणू आपण बोलतो, की ते आपल्या उघड्या डोळ्याने दिसत नाही. ते पाहण्यासाठी आपल्याला मोठ्या काचाची गरज असते, सूक्ष्मदर्शकाची गरज असते. सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण त्या कणांना किंवा त्या जीवाणू आणि विषाणूला आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे जे पदार्थ आहेत ते कसे आहेत, सूक्ष्म कणाने बनलेले आहेत. आता बघा इथे तुम्हाला काही चित्र दिसत आहेत. ही जी चित्र आहेत आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या सर्व वस्तूंचा आपण काय करत असतो, वापर करत असतो की नाही मुलांनो. या वस्तू तुम्ही हाताळल्या आहेत की नाही. बघा आता इथे तुम्हाला काय दिसत आहे, या चित्रामध्ये तुम्हाला एक बॅग दिसत आहे, ते तुम्ही पाहू शकता. बघा या चित्रात तुम्हाला ही एक बॅग दिसत आहे, हा एक तो लॅम्प आहे, ही कॅप आहे, त्याचप्रमाणे हे काय आहे, पर्स आहे.
हे काय दिसत आहे, भांडं आहे चपाती ठेवण्याचं, त्याचप्रमाणे इथे मग दिसत आहे, फ्राय पॅन आहे. या ज्या सगळ्या वस्तू आहे, पदार्थ ज्या वस्तू आहेत, वस्तू पदार्थाच्या बनलेल्या असतात व वस्तूंना विशिष्ट काय आहे, आकार असतो, विशिष्ट आकार असतो. आकार म्हणजे शेप असतो. हर एक वस्तूचा जो आकार असतो हा ठरलेला असतो. जर तुम्ही टेबल बोलला तर टेबल तो कसा असणार आहे, चौकोन आकाराचा असणार आहे, बरोबर आहे. मग तो टेबल चौकोनाचा खुर्ची डायनिंग टेबल असेल तो गोल आकाराचा असेल, ओव्हल आकाराचा असू शकतो. प्रत्येकाचा आकार हा ठरलेला आहे. जर आपण प्लेट बोलली गेली तर प्लेट ही कशी आहे, गोल आकाराची आहे. आपण जर ग्लास बोलला गेला तर ग्लास कसा आहे, उभट आकाराचा आहे, म्हणजे सिलेंडर आकाराचा आहे. तर अशा प्रकारे हर एक पदार्थाच्या ज्या बनलेल्या वस्तू असतात त्या कसं आहे, त्यांना एक ठराविक आकार असतो व त्याच्या रचनावरून आपण विविध काय करतो, वस्तू ओळखतो, बरोबर आहे. जर आपण चेअर बोलली तर चेअर आपण काय करतो, बसण्याची जी जागा आहे आणि ही पाठ टेकण्याची जागा आहे. मग अशा प्रकारे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं की खुर्ची आहे तर खुर्चीला बसण्यासाठी आसन आहे आणि पाठी टेकवण्यासाठी पाठ टेकवण्यासाठी काय आहे, त्याला कवर दिलेलं असतं. तर अशा प्रकारे खुर्ची म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्या रचनावरून म्हणजे काय की त्याचा जो शेप आहे किंवा त्याची जी ठरलेली इमेज आहे त्या इमेज आपण समजतो की हे काय आहे, जे चित्र दिसत आहे त्याच्यानं आपण समजतो की नाही हे काय आहे, टिफिन बॉक्स आहे, हे काय आहे, कॅप आहे, हे काय आहे, फ्राय पॅन, हे काय आहे, बॅडमिंटन आहे. माझ्या हर एक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येकाचा जो आकार आहे तो आकार हा ठरलेलाच, वस्तूंना विशिष्ट काय आहे, आकार असतो. आणि अशा हर एक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये आपल्याला उपलब्ध असतात. त्याचा आपण पुरेपूर वापर देखील मुलांना करत असतो. आपण पाहत आहोत की याचा आपण काय करत आहे, वापर करत आहे. पदार्थाचे गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पदार्थाचे गुणधर्म, मग आता आपण पाहिलं होतं की पदार्थाचे गुणधर्म कोणकोणते होते. आताच आपण मुलांना आता मागच्या भागामध्ये आपण मागच्या पाठामध्ये 5व्या पाठामध्ये शिकलो पदार्थाचे गुणधर्म. मग ते कोणते असू शकतात, पदार्थाचे गुणधर्म कोणते असू शकतात मुलांना, बघा कठीणपणा आहे, पारदर्शकता आहे, बरोबर आहे, जाडपणा आहे, ठिसूळपणा आहे. आताच आपण पाहिलं की नाही की पदार्थाचे कसे काय ते गुणधर्म आहे. मग जसा त्याचा पदार्थ असेल त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करत असतो. कठीणपणा असेल तर आपण त्याचा काय करतो मुलांना की लाकूड कामासाठी त्याचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे मुलांना जर ठिसूळपणा आहे तर खडू म्हणून आपण त्याचा वापर करतो. म्हणजे पदार्थाची जशी अवस्था असेल त्याच्या गुणधर्मावरून किंवा त्याच्या अवस्थेवरून आपण त्याचा काय करत असतो, वापर करत असतो. मग आताच आपण मागच्या भागामध्ये शिकलो आहे ते काय आहे, कठीणपणा आहे, जाडसरपणा आहे, ठिसूळपणा आहे, त्याचप्रमाणे मुलांना प्रवाहिता आहे, हा देखील त्याचा एक गुणधर्म आहे. अशा सर्व गुणधर्मावरून आपण काय करतो आहोत ते पाहून त्याची वस्तू बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मग ह्या सर्व काय आहेत, पदार्थाचे गुणधर्म बघून त्याचा काय केलेला आहे त्याप्रमाणे त्या वस्तू बनवल्या गेल्या आहेत आणि त्याचा वापर देखील केला गेला आहे. मग हर एक प्रकारची वस्तू आहे बघा, इथे तुम्ही चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे हर एक प्रकारची वस्तू, जे कापड आहे, इलेक्ट्रिक जसं हा कॅमेरा आहे, त्याचप्रमाणे हा मग आहे, ही बॅग आहे, फ्राय पॅन आहे, ही लाईट आहे, जे बॅडमिंटन आहे, हर एक प्रकारची जी वस्तू आहे ती काय करत आहे, त्याचा गुणधर्म बघून त्याची कॅपॅसिटी बघून त्याच्याप्रमाणे त्याचं निर्माण केलं आहे आणि आपण त्याचा दैनंदिन जीवनामध्ये मुलांना काय करत आहोत, वापर करायचा आपण प्रयत्न करतो. त्याची पदार्थाचे गुणधर्म काय हे आधी आपण ओळखायला गरजेचं आहे. एकाच पदार्थापासून अनेक वस्तू बनवतात. आता इथे चित्रात काय दिसत आहे, एकाच पदार्थापासून, म्हणजे आता इथे काय दिसतंय तुम्हाला, इथे चित्र लाकूड आहे. या लाकडापासून तुम्हाला काय बनवलंय की तुम्हाला एवढं कळालं आहे हे चित्र बघून की हे कशापासून बनलंय, लाकडापासून बनलंय. मग एकाच लाकडापासून आपण काय काय बनवू शकतो बघा, आपण काउंट करूया. माझ्याबरोबर तुम्ही पण देखील मोजायचंय. हे काय आहे, बाउल दिसत आहे मुलांना. काय केलं आहे, हे बाउल आहे. हे काय, छोटे मोठे चमचे आहेत. काय आहे, चमचा आहे, स्पून आहे, फोक आहे. म्हणजे जो काट्याचा चमचा आहे त्याला फोक बोलणार आणि जो स्पून आहे म्हणजे चमचा आहे. मग त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत, काही छोटे प्रकारचे चमचे, काही मोठ्या प्रकारचे, काही अजून मोठ्या प्रकारचे आहे. ह्या चमच्यामध्ये देखील फरक आहे. काही बटरला लावण्यासाठी चमचा आहे आणि काही आपल्याला वस्तू तोडून खाण्यासाठी जो काट्याचा चमचा, जसं आपण त्याला फोक बोलतो, त्याचा देखील वापर केला जातो. आता बघा, हे झालं खाण्याचे, जे सूप पिण्यासाठी आपण त्याचा वापर करतो किंवा काही एखादी छोटा समजा लोणचं आहे ते काढून घेण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. या सर्व छोट्या चमच्याचा वापर करतो. आता हे जे मोठे चमचे आहेत, हे प्रकारचे हे जे चमचे दिसतात याचा वापर जेवण बनवण्यासाठी आपण करतो. जेवण वाढून घेण्यासाठी, जेवण तयार करण्यासाठी, नंतर तयार झालेलं जेवण वाढून घेण्यासाठी या सर्व चमच्याचा आपण काय करतो, वापर करतो. त्याचप्रमाणे हे जे तुम्हाला ताट दिसत आहे, डिश दिसत आहे, याच्यामध्ये जेवण वाढून घेऊन खाण्यासाठी. त्याचप्रमाणे हे देखील वेगवेगळ्या प्रकाराचे, वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे हे देखील काय आहे, चमचे आहेत. म्हणजेच काय, एकाच पदार्थापासून अनेक
अनेक वस्तू तयार करू शकतो. अनेक, इथे काय दिले? अनेक. म्हणजे बघा, लाकूड घेतलं आहे, या लाकडापासून कितीतरी वस्तू तयार केल्या आहेत. आता हे झालं मुलांना स्वयंपाकघरातल्या गोष्टी, की लाकडापासून आपण अनेक गोष्टी बनवू शकतो. मग अजून आपल्या घरामध्ये असलेलं जर तुम्ही सभोवताली जर तुमच्या घरात नजर फिरवली तर तुम्हाला काय दिसेल? तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर दिसेल. त्याच्यामध्ये काय काय येत आहे मुलांना? त्याच्यामध्ये तुमचं वॉर्डरोब येत आहे, तुमचा बेड येत आहे, तुमचे चेअर येत आहे, त्यामुळे काही लाकडी डायनिंग टेबल सुद्धा असू शकतो. त्याचप्रमाणे मुलांना तुमच्या घरातल्या ज्या सजावटीच्या ज्या गोष्टी असतील त्या देखील सर्व याच्यामध्ये येत आहे. शोकेस जो लाकडाचा बनलेला असतो, टीव्ही युनिट आहे, टीपॉय आहे, अशा हर एक प्रकारचा तुमचा जो सोफा सेट आहे तोही लाकडाचा असतो. म्हणजे एका लाकडापासून आपण कितीतरी वस्तू ह्या तयार करत असतो. त्याचप्रमाणे एखादा आपण धातू जर घेतला, लाकूड हा धातू नाही आपण सांगितलं होतं, तसंच प्लास्टिक हा देखील काय नाहीये? धातू नाहीये. लाकूड धातू नाहीये, प्लास्टिक धातू नाही. मग आपण धातूचा प्रकार पाहिलेला आहे. धातू कोणकोणते आहेत आताच आपण मागच्या भागामध्ये देखील शिकलेलो आहोत आणि आता 5वी मधील आपण परिसर अभ्यास भाग 1 मध्ये देखील आपण याचा मुलांना अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की एका वस्तूपासून किती अनेक वस्तू या बनवू शकतात. ज्याप्रमाणे आपण म्हणून पाहू शकतो, जे धातू पाहिले, जे तांबं आहे, पितळ आहे, लोखंड आहे, त्याच्यापासून लोखंडापासून वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे बनवले जातात, जेणेकरून ते हर एक वेगवेगळ्या कामासाठी त्याचा वापर केला जातो. जसं पितळ आहे, त्याचप्रमाणे तांबं आहे, याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार केली जातात. म्हणजेच काय, एकाच पदार्थापासून अनेक प्रकारच्या वस्तू आपण तयार करू शकतो. मग ते धातू असला तरी, प्लास्टिक असलं तरी आणि लाकूड असलं तरी पण आपण काय करू शकतो? त्या वेगवेगळ्या पदार्थ आपण त्याच्यापासून बनवू शकतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे बघा इथे वस्तू त्यांनी इथे तयार केलेल्या आहेत. बघा इथे त्यांनी दिलंय उदाहरणार्थ लाकूड आहे, पण लाकडापासून काय बनवलं गेलं आहे ते पाहू शकता. लाकूड आहे, लाकडापासून काय बनवलं आहे? टेबल बनवलं आहे, खुर्ची बनवली आहे, कपाटे आणि बनवतात. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की लाकूड आहे, लाकडापासून आपण अनेक वस्तू तयार करू शकतो. आपण जो आपल्या मुलांना जो मेन मुद्दा आहे की आपण मेन गोष्ट आपण विसरलो की लाकडापासून आपण काय बनवू शकतो, की आपण जे लिहिण्याचा जो कागद आहे तो देखील बनवतो, की लाकडामुळेच त्याचा उपयोग. लाकूडची जी प्रोसिजर आहे ती देखील कशी आहे? खूप म्हणजे मोठी प्रोसिजर आहे, की लाकूड कापल्यानंतर ते काय केलं जातं? कटिंग केलं जातं, त्याची साल काढली जाते, त्याचा बुंदा तो त्याच्यामध्ये पाण्यात टाकला जातो आणि त्याच्यापासून कितीतरी प्रकारचे कागद, जो सफेद कागद आपण वापरतो तो कागद देखील या लाकडापासूनच तयार केला जातो. इथे पाहू शकतो की लाकूड यापासून टेबल, खुर्च्या, सगळं जे घरातलं फर्निचर आहे, कपाटे, वॉर्डरोब म्हणा, टीव्ही युनिट म्हणा, त्याचप्रमाणे सफेद जो बेड आहे, लाकडी पलंग आहे तो बनवू शकतो. जो आपला टिपोय आहे लाकडाचा तो देखील बनवू शकतो. त्यालावरून फक्त काय केले जाते? काही लाकडाचा जो फक्त परिपूर्ण लाकडाचा असतो. तर अशा प्रकारे आपण उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की लाकडापासून काय काय बनलं जातं, तर या सर्व वस्तू बनल्या जातं. की तुम्ही घरामध्ये आहात तर तुम्ही घरात नजर फिरून बघा बरं, तुम्हाला लाकडापासून कोणकोणत्या वस्तू दिसतात आणि त्याची तुम्ही गिनती करा. आता आपण बघणार आहोत की बघा इथे तुम्हाला रितसररित्या दिलेलं आहे. काय दिलेलं आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. बघा या लाकडापासून तुम्हाला काय काय बनवलं? पलंग दिसत आहे, खुर्ची दिसत आहे, कपाट दिसत आहे, कापूस दिसत आहे. आता आपलं जे दुसरं उदाहरण आहे, आपण पाहिलं लाकडापासून काय काय बनतंय हे आपण उदाहरण पाहिले. हा जो काय आहे? कापूस आहे. त्याला काय बनणार? कापूस आहे. कापूस म्हणजे कॉटन आहे. कॉटन कुठे येतं? त्याची शेती असते मुलांना, त्याची शेती करावी लागते आणि एक रितसर जी प्रोसिजर आहे, जी प्रक्रिया झाल्यानंतर जो कापूस येतो, तो कापूसानंतर त्या कापसाचं काय केलं जातं? सगळ्यात पहिला उपयोग की त्याचा धागा तयार केला जातो आणि मग ते धागा तयार झाल्यानंतर त्याचं कापड तयार केलं जातं. याचा देखील एक पूर्ण स्वतंत्र जो चॅप्टर होता तो इयत्ता 5वीच्या विषयामध्ये, सायन्सच्या विषयामध्ये, परिसर अभ्यासमध्ये होता. बघा कापूस यापासून कापड केलं जातं. जसं मी सांगितलं, कापड म्हणजे काय? क्लोथ म्हणजे काय? कापड. धागे म्हणजे फायबर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे धागे आहेत ते फायबर तयार केले. साडी, रुमाल, रजई, म्हणजे आपण याच्यापासून, कापसापासून बऱ्याच वस्तू आपण बनवू शकतो. ज्या आपण कापड पाहिले आहे, मग ते कापड कोणत्याही असू दे, की जे कापूस आहे त्याच्यापासून आपण सगळ्यात पहिला धागा मिळवला जातो. तो धागा मिळवल्यानंतर आपण त्याचं कापड तयार केलं जातं. कापडापासून मग आपण काय बनवतो? जे काही आपल्याला आपल्याला कपड्याच्या ज्या वस्तू आपल्याला दिसतात त्या आपण कशापासून बनवतो? त्या धाग्यापासून. मग तो रुमाल असू दे, रजई असू दे, गोदडी असू दे, त्यापासून उशी असू दे, कोणत्याही प्रकार असू दे, आपण तो कापसापासून आपण त्याचं काय केलं जातं? तयार केलं जातं. याची देखील एक काय आहे? प्रक्रिया आहे. अशा प्रकारे आपण पहिले लाकडापासून काय बनवलं जातं आणि कापसापासून आपण काय, बघा हे वेगळ्या प्रकारचे काय आहेत? धागे आहेत, रुमाल आहे, रजई आहे, गादी आहे, उशी आहे. बघा आता जो आपला तिसरा आहे, आपण पहिलं पाहिलं
लाकूड पाहिलं, दुसरं पाहिलं कापूस, आणि आता आपला तिसरा जो भाग आहे तो काय आहे, लोखंड आहे. या लोखंडापासून काय बनायचं, यापासून सळे, म्हणजे लोखंड जे आहे ते काय आहे, त्याच्या लोखंडामध्ये कोणता गुणधर्म आहे आपण आता शिकलो आहे, त्याच्यामध्ये कठीणपणा आहे. पण लोखंडापासून काय बनवलं, सळे, म्हणजे स्टील बार, जे तुम्हाला बांधकामामध्ये बघा उपयोगाला पडते. जेव्हा एखादं कन्स्ट्रक्शन चालू असतं, एखाद्या इमारतीचं बांधकाम जेव्हा चालू असेल, तेव्हा तुम्ही दुरून तुम्हाला ज्या लांब लांब तारा दिसतात त्या कसल्या असतात, लोखंडाचे असतात. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या जवळपास कुठे बांधकामाचं काम सुरू असेल तर तिथे जाऊन तुम्ही मुलांना बघू शकता, लांबून पाहू शकता, त्याला हात लावायचा नाहीये. तिथून तुम्ही पाहू शकता की जे लांब लांब जे तुम्हाला जे उंच बांबू सारख्या ज्या काळ्या आकारामध्ये दिसतात ते काय आहेत मुलांना, ते लोखंड आहे. त्यापासून ते सळ्या तयार केल्या जातात. ती सळी इमारतीच्या बांधकामासाठी त्याचा वापर केला जातो. तवा, मेटॉर, गाड्या, भाग, खांब, म्हणजे अजून ज्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या बांधकामाच्या मटेरियलमध्ये त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे आपण लोखंडाचा तवा देखील असतो की लोखंडाच्या तव्यावर काय केली जाते, भाकरी केली जाते. लोखंडाच्या तव्यामध्ये स्वयंपाक केला जातो. म्हणून लोखंडाचा तवा देखील हा जेवणासाठी उत्तम आहे, कारण ते जे लोह उतरतं, लोखंड म्हणजे काय, लोखंडामध्ये लोह आहे, ते आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्याप्रमाणे मुलांना मोटर गाड्यांचे जे भाग आहे, जे मोटारीमध्ये म्हणजे गाड्यांमध्ये जे काही पार्ट्स आहे, जे त्याच्यामध्ये मोटर गाडी ज्याच्यावर चालते त्याचे वेगवेगळे जे सुट्टे पार्ट त्याच्यामध्ये त्या गाड्यात बसवलेले असतात ते देखील काही प्रमाणामध्ये हे लोखंडाचे असतात आणि त्याचा देखील त्याच्यात उपयोग होतो. खांब, मोटर बघा, आपण जेव्हा रस्त्यावरून जात असतो तेव्हा काही विद्युत खांब असतात की जे खांब देखील पोल जे बनलेले असतात ते लोखंडाचे देखील बनवलेले असतात. जेणेकरून रस्त्यामध्ये डिवायडर असतात ते पण कधी कधी लोखंडाचे बनवले असतात. टेबल, कधी कधी लोखंडाचा देखील काय केला जातो, टेबल केला जातो. लोखंड हे अशा प्रमाणात मिळतं. आता तुम्हाला बघा चित्राच्या माध्यमातून अजून समजेल. हे काय आहे बघा, तवा आहे, हा तुम्हाला तवाही दिसत आहे, हा मोटरचा सुट्टा भाग दिसत आहे, टेबल दिसत आहे. अशा प्रकारे हा लोखंडाचा काय आहे, टेबल देखील असतो. असा टेबल मुलांना आपण कुठे बघत आहोत की जेव्हा आपण एखाद्या जेवणामध्ये, एखाद्या लग्नाच्या समारंभामध्ये जातो तेव्हा अशा प्रकारे जेव्हा जेवणाची पंगत बसते त्यावेळेस याचा उपयोग केला जातो. काही लाकडी टेबल असतात, काही लोखंडाचे देखील टेबल असतात, जेणेकरून लाकडाचा हलू नये म्हणून हा स्टेबल राहण्यासाठी लोखंडाचा टेबलचा वापर केला जातो. काही शाळेमध्ये देखील याचा वापर करण्यात येतो. आता जो आपला चौथा भाग आहे तो आहे मुलांनो ॲल्युमिनियम आहे. जसं आपण मागच्या घटकामध्ये पाहिलं होतं की धातूविषयी आपण शिकलो होतं की लोखंड आहे, तांबं आहे, पितळ आहे, ॲल्युमिनियम आहे. मग ॲल्युमिनियमपासून काय म्हणा, ॲल्युमिनियमची तार काढली जाते, ॲल्युमिनियमची भांडी तयार केली जातात. ॲल्युमिनियमचा काय करतो आपण आपल्या जीवनामध्ये, त्याचा आपल्याला जसा पाहिजे तसा हर एक धातूचा आपण वापर करतो. आता इथे बघा, काय नाही, ॲल्युमिनियम काय आहे, स्वयंपाकघरातील लागणारी भांडी. मी आत्ताच सांगितलं की ॲल्युमिनियमची जशी तांब्या पितळाची भांडी आहेत, जशी स्टीलची भांडी आहेत, काही प्लॅस्टिकची भांडी आहेत. आणि आपण पाहिलं मुलांना की जसं आपण जो आपला पहिला घटक होता, कोणता घटक होता म्हणालो, लाकूड, मग त्या लाकडापासून देखील काही भांडी तयार केली गेली आहेत. तसंच ॲल्युमिनियम जो हा धातू आहे त्याच्यापासून देखील स्वयंपाकघरात लागणारी जी भांडी आहेत मग ती कोणती आहेत, मग ते देखील आहे, चमचे आहे, ग्लास आहे, ताट आहे, वाटी आहे, टोप आहे, हर एक प्रकारची जी काय आहेत ती भांडी आहेत ती बनवली जाते, म्हणजे किचन युटेन्सिल्स आहे ते. त्याचप्रमाणे वीज वाहक तार, मी तुम्हाला आता सांगितलं की त्याचं ते काय आहे, एक धातू आहे. मग वीज वाहक म्हणजे विद्युत वाहकता हा काय त्याच्यामध्ये गुण आहे असल्यामुळे तो काय केलं जातं, विजेच्या तारीमध्ये त्याचा वापर करण्यात येतो, जेणेकरून आपली जी वीज चालते ते ॲल्युमिनियमची देखील त्याच्यात तार असते. त्यालाच काय बोलतो, इलेक्ट्रिकल केबल्स. काय बोलणार आपण, इलेक्ट्रिकल केबल. मग अशा प्रकारे त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग होत असतो. बघा इथे तुम्हाला दिसत आहे कशा प्रकारे ही काही भांडी आहेत, ही देखील पाहू शकतात. इलेक्ट्रिकल केबल आहे. तर अशा प्रकारे ॲल्युमिनियम जो धातू आहे त्याचा देखील वापर मोठ्या प्रमाणात करतो. आता इथे बघा काय लिहिलं आहे, आपल्या वापरातील पदार्थाचे वर्गीकरण, की आपण जो पदार्थ वापरत आहोत मग तो कोणत्याही प्रकारचा असू दे, तो आपण कापसाचा असू दे, त्याचप्रमाणे आपण लाकडाचा असू दे, तांब्याचा असू दे, त्याचप्रमाणे ॲल्युमिनियमचा असू दे, तो कोणता याचं त्याचं आपण वर्गीकरण कोणत्या भागामध्ये करणार आहोत. प्रामुख्याने नैसर्गिक का मानवनिर्मित पदार्थ असे करतात, म्हणजे त्याचा तो निसर्गाने मिळालेला आहे ते एक वेगळं आणि मानवनिर्मित आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण कसं करणार आहोत, ज्या काही आपण वस्तू वापरत आहोत त्याचं मूळ स्रोत काय आहे. जसं आपण पहिला भाग पाहिला की जो लाकूड आहे, तो लाकूड आपल्याला निसर्गता मिळाला आहे, ते निसर्गता मिळालं आहे, आपण त्याच्यावर प्रक्रिया करून आपण काय करत आहोत, तर ते आपण गोष्टी तयार करत आहोत किंवा ती वस्तू आपण तयार करत. पण मानवनिर्मितीमध्ये देखील काय आहे, ते पदार्थ आहेत ते आपण तयार करतो. मग मानवनिर्मितीमध्ये काय तयार करत आहोत, ज्या वस्तू आपण वापरल्या आहेत त्या रिसायकल करून आपण त्याच्यापासून पुन्हा एक नवीन वस्तू
तयार करत आहोत. उदाहरणार्थ समजा मुलांना आपल्या घरातले ज्या काही जुन्या गोधड्या आहेत, जे जुने कपडे आहेत, त्याच्यापासून आपण काय करू शकतो, डोअरमॅट बनवू शकतो. म्हणजे आपण मानव निर्मित ते काय झाल्या, वस्तू झाल्या आहे. पुढे म्हणून आपण मुलांना या चित्राच्या माध्यमातून आपण ह्या देखील गोष्टी पाहणार आहोत की निसर्ग निर्मित आणि मानवनिर्मित पदार्थ हे कोणकोणते आहेत याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. इथे बघा काय दिले, पदार्थाच्या उपयोगानुसार सुद्धा वर्गीकरण करण्यात येते. पदार्थाचे उपयोगानुसार म्हणजे आपण त्याचा पदार्थाचा कशा प्रकारे उपयोग करत आहोत त्यानुसार त्याचे वर्गीकरण करता येते. उपयोगानुसार सुद्धा वर्गीकरण म्हणजे काय, क्लासिफिकेशन. म्हणजे हर एक टप्प्याचं, जसं आपण बोललो की जर जेवणाच्या वस्तू वाढायचे तर मग जेवणाच्या वस्तूमध्ये काय काय येतं, ताट, वाटी, ग्लास, चमचा, टोप, म्हणजे हे सगळं एका, म्हणजे याचा उपयोग कशासाठी आहे, स्वयंपाकघरासाठी आहे. बरोबर. समजा आपण बोललो की एखाद्या आपल्याला स्कूल मटेरियल हवं आहे, तर स्कूल मटेरियलमध्ये काय काय येणार आहे, बॅग येणार आहे, पेन्सिल आहे, रबर आहे, शॉर्पनर आहे, शूज आहे, ड्रेस आहे शाळेचा. त्याचप्रमाणे मुलांना जो बॅच असणार आहे, टाय असणार आहे, शूज असणार आहे, सॉक्स असणार आहे. म्हणजे हे काय आहे मुलांना की हे स्कूल मटेरियल आहे. म्हणजे अशा प्रकारे त्याचं काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे. म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन देखील आपल्याला करायचं आहे. बघा आता आपण चित्राच्या माध्यमातून देखील पाहणार आहोत. इथे बघा त्यांनी काय दिलं, उदाहरणार्थ वाळू, बांबू, विटा, सिमेंट. मग हे सगळं जे आहे मटेरियल, मग याचा उपयोग कशासाठी होत आहे, साहजिकच आहे. आपण वाळूचा उपयोग जेवणासाठी करतो, घरातल्या वस्तूसाठी करतो. बांबू, सिमेंट, विटा, तर याचा उपयोग कशासाठी करतोय मुलांना, आपण याचा उपयोग बांधकामासाठी करत आहोत. जे घरं बांधायची आहेत, जे इमारत बांधायची आहे, आपल्याला बंगला बांधायचा आहे किंवा एखादा कारखाना बांधायचा आहे, एखादी मोठं हॉस्पिटल तयार करायचं आहे, तर आपल्याला या सर्व घटकांची काय लागणार आहे, आवश्यकता लागणार आहे. म्हणून आपण त्याचं काय केलं आहे, वर्गीकरण केलं आहे की जर बांधकाम करायचं आहे तर आपल्याला ह्या वस्तू लागणार आहे. कळालं तुम्हाला, वर्गीकरणाचा अर्थ कळाला की एखादं बांधकाम करायचं आहे, जर स्वयंपाक करायचा आहे, जर आपल्याला एखादी भाजी बनवायची आहे तर त्या भाजीसाठी समजा आपल्याला मेथीची भाजी करायची आहे, मग त्याच्यासाठी लागणारे महत्त्वाचे घटक कोणते आहे, सगळ्यात पहिली मेथी आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं काय, आपल्याला कांदा आहे, टोमॅटो आहे, मिरची आहे, बरोबर, पाहिजे तर शेंगदाण्याचा कूट आहे. मग आपण या सगळ्या गोष्टीची आपल्याला घटकांची गरज आहे. म्हणून मग त्याला काय लागणार, भाजीसाठी लागणार भाजी, मग त्याच्यासाठी लागणारे घटक हे वेगळे. मग आपण काय केलंय, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणून इथे उदाहरणार्थ काय, पदार्थाच्या उपयोगानुसार सुद्धा त्याचे काय केले जाते, वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन करताय. बांधकाम करायचं ठरलं तर आपल्याला काय लागणार आहे, वाळू, बांबू, विटा, सिमेंट, रेती, या सगळ्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता नाही. त्याचबरोबर आपल्याला जी लोखंडाची जी सळई आहे त्याचा वापर करणार आहे. ज्या बिल्डिंगमध्ये जेव्हा रूम तयार होते तेव्हा आपल्याला लाकडी दरवाजांचा वापर होणार आहे. म्हणजे हर एक प्रकारचा आपण त्या धातूचा देखील आपण त्याच्यामध्ये उपयोग करणार आहोत. बघा इथे वाळू आहे, बांबू आहे, सिमेंट आहे. अशा प्रकारे सिमेंटने काय होत आहे, बांधून घेतली आहे. दुसरं आहे मुलांना, बघा जर कपडा पाहिजे तर आपल्याला कपड्यात निर्माण करायचं आहे की कापड तयार करायचं आहे तर आपल्याला काय काय लागणार आहे, लोकर लागणार आहे, कापूस लागणार आहे आणि रेशीम लागणार आहे. सगळ्यात पहिला जो मूळ स्रोत काय आहे, जो कापूस आहे. कापूस जसं आपल्याला धागा मिळतो, धाग्यापासून आपल्याला कापड तयार होते. लोकर, कापूस आणि रेशीम हे काय आहे, आपल्याला हे मूळ स्रोत आहे, त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, कापड. म्हणजे बघा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, इथे बघा तुम्हाला काय दिसणार आहे, वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला कापड दिसणार आहे. सगळ्यात पहिला जो कापूस आहे त्याच्यापासून धागा तयार केला जातो आणि त्याच्यापासून कापड तयार केले जाते. तर अशा प्रकारे जर कापड तयार करायचं असेल तर आपल्याला या सर्व घटकांची आवश्यकता लागणार आहे. अशा प्रकारे आपण पाहणार आहोत. आता आपला जो तिसरा घटक आहे, फळे. बघा खाण्यासाठी आपण काय काय खाऊ शकतो. जर आपल्याला खाण्याच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर मग आपण खूप सारे पदार्थ खाऊ शकतो. मग त्याच्यात थंडामध्ये पण आपल्याला खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्याचप्रमाणे आपल्या डिनरसाठी ऑप्शन्स आहेत, आपल्या लंचसाठी ऑप्शन आहेत, आपल्याला डिझर्टमध्ये देखील खूप सारे ऑप्शन आहेत. आपल्याला फ्रूट खायचे असेल तर ऑप्शन आहेत, आपल्याला ड्रायफ्रूट खायचे असेल तर आपल्याला खूप सारे ऑप्शन आहे. मग त्याच्यामध्ये देखील काय करतात, आपण क्लासिफिकेशन करू शकतो. आता इथे फळं खायचे, इथे तुम्हाला हर एक प्रकार काय दिसत आहे, फळ दिसत आहे. चिकू आहे, आंबा आहे, केळी आहे, पेरू आहे, अननस आहे, कलिंगड आहे. हर एक जे पदार्थ आहे, जे हर एक फळं आहेत ते आपण काय करत असतो, आपल्या जेवणामध्ये त्याचा आहारामध्ये त्याचा समावेश करत असतो. तर अशा प्रकारची जे फळे बघा, मग आपल्या खाण्यामध्ये आपण काय वापर करतोय, फळे आहे, पाणी आहे, भाज्या आहे, साखर आहे. म्हणजे नुसतेच फळं नाहीये तर आपण त्याच्यावर जे भाजीपाला आहे तो देखील आपण खात आहोत, बरोबर. जे ड्रायफ्रुट्स आहेत ते देखील आपण खात असतो, जे सॅलड आहे ते देखील आपण खात असतो, जे साखर आहे की आपल्या फळामध्ये काय असते, ऑलरेडी साखर असते. फळं कशी असतात, साखर असते. तर त्याच्यामुळे फळे, पाणी, भाजीपाला ही सगळं खाण्याची वस्तू आहे, त्याच्या देखील आपण काय करत असतो, आहारामध्ये समावेश करत असतो. साखर आहे बघा. आता हे नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय की जे निसर्गतः निर्माण झाले किंवा ते निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासून आपल्याला मिळालेले जे काय आहे ते पदार्थ आहेत, त्याच्यावर आपण प्रक्रिया करून काय करत असतो, आपण पदार्थ बनवत असतो किंवा आपण वस्तू तयार
करत असतो. आपण चित्राच्या माध्यमातून अजून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, जसं मी सांगितलं आहे, तुम्हाला खूप सारे काय भेटत आहेत, फळं दिसत आहेत. हे फळं तुम्हाला आवडतात की नाही? याच्यातले बरेचसे फळं तुम्हाला आवडतात आणि ते तुम्ही खातात. बघा, केळी आहे, मोसंबी आहे, कलिंगड आहे, चिकू आहे, त्याचप्रमाणे बघा इथे पेरू आहे, जे स्ट्रॉबेरी आहे, सगळ्यांना आवडते. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ म्हणतात. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, निसर्गात उपलब्ध असणारे जे पदार्थ आहेत त्यांना काय बोलले जातात? नैसर्गिक पदार्थ होतात. म्हणजेच काय? नॅचरल म्हणजे काय? जे निसर्गात निर्माण केले, की निसर्गात उपलब्ध आहे, ते आपण लावलेले नाही, की जे आपण डोकं लावून आपलं स्किल वापरून ते बळवळ बनवले नाही. ते पहिल्यापासूनच काय झालेले आहेत? निर्माण झालेले आहेत. म्हणजे ते कसे आहेत? निसर्गात आहे. जसं डोंगर, नदी, झरे, नद्या, सूर्य काय आहेत? हे निसर्गात निर्माण झालेले आहेत, ते निसर्गाचंच आहे. त्याचप्रमाणे जे निसर्गात उपलब्ध असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, झाडे, झुडपे, ते सर्व कसे आहेत? निसर्गाची ही देणगी आहे. आणि त्याच्यामुळे निसर्गात उपलब्ध असणारे जे फळं आहेत ते देखील आपण काय बोलू शकतो? त्यांना नॅचरल बोलू शकतो. म्हणजे ही निसर्गाची काय आहे? ही देणगी आहे. त्याला काय बोलणार आहे? नैसर्गिक पदार्थ असे आपण बोलणार आहोत. ही जे तुम्हाला सगळं चित्र दिसतंय कसं आहे? नॅचरल आहे, निसर्गात उपलब्ध घडणारे घटक आहे. बघा, नैसर्गिक पदार्थाचे देखील 2 गट पडतात. त्याच्यामध्ये 2 गट कोणते आहेत? एक जैविक पदार्थ आहे आणि एक अजैविक पदार्थ आहे. सजीवापासून जे पदार्थ मिळतात त्यांना जैविक पदार्थ म्हणतात. जे सजीवापासून पदार्थ मिळत नाहीत किंवा उपलब्ध होत नाहीत त्यांना अजैविक पदार्थ असे बोलणार आहोत. आपण चित्राच्या माध्यमातून मुलांना पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेणार आहोत. बघा, इथे तुम्हाला काय दिलंय? काही पदार्थ हे सजीवापासून उपलब्ध होतात. जे काही पदार्थ आहेत ते सजीवापासून ते काय करतात? निर्माण होतात. त्या पदार्थांना आपण जैविक पदार्थ असे बोलणार आहोत. सजीवापासून मिळणाऱ्या पदार्थांना जैविक पदार्थ असे आपण म्हणणार आहोत. बघा, दुसरं जे आहे तसं सांगितलं की जे पदार्थ सजीवापासून मिळत नाहीत त्यांना अजैविक पदार्थ असे आपण बोलणार आहोत. जे सजीवापासून नाही म्हणजे कोण? जो मानव आहे. मग सजीव कोण आहे? जे आपण पाहिले मुलांना इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये जैविक घटक, अजैविक घटक. म्हणजे जैविक घटकमध्ये कोणता भाग होतो, अजैविक घटकामध्ये कोणता भाग होतो. जैविक घटकामध्ये पाहिलं आहे हवा, पाणी, माती, जे सजीव आहेत त्याच्यामध्ये जीवाणू आहे, विषाणू आहे, हे सर्व सजीव आहे. अजैविक घटकामध्ये काय आहे मुलांना? अजैविक घटक देखील आपण त्याचं पाहिलं आहे की अशा प्रकारे जैविक अजैविक घटकाचं आपण देखील पाहिलेलं आहे इयत्ता 5वीच्या भागामध्ये. जे पदार्थ सजीवापासून मिळत नाही त्यांना अजैविक पदार्थ असे बोलले जाते. तर अशा प्रकारे बनवून जैविक आणि अजैविक घटकाचा देखील आपण पुन्हा एकदा आपण 6वीच्या त्यामध्ये अभ्यास करणार आहोत. उदाहरणार्थ हवा, माती, पाणी, जसं मी सांगितलं की जैविक घटकामध्ये त्यांचा समावेश होतो. आणि सजीव, सूक्ष्मजीव, जीवाणू, विषाणू हे सगळे काय आहे? जैविक घटकामध्ये आपण त्याचं मोडलं जातो. जे पदार्थ प्राण्यापासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ असे म्हणतात. की जे पदार्थ प्राण्यापासून आहेत त्यांना प्राणीजन्य, तर जे काही वनस्पतीपासून जे मिळतात त्यांना वनस्पतीजन्य असे आपण त्याला बोलले जातात. तर मुलांना आपण बघा पाहिलं आहे की जे पदार्थ प्राण्यापासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ म्हणतात. की जे पदार्थ प्राणी आहेत, मग प्राण्यापासून म्हणजे आपण काय बोलू शकतो? उदाहरणार्थ गाय आहे मुलांना, जी बकरी आहे, शेळी आहे, म्हैस आहे, आपल्याला त्याच्यापासून काय मिळत आहे? पदार्थ मिळत आहे. म्हणजे प्राणीजन्य काय आहेत ते त्यापासून वस्तू मिळतात. म्हणून काय ते जे पदार्थ प्राण्यापासून, जे पदार्थ म्हणजे दूध आहे, अंडी आहे, हे काय आपल्याला म्हणतो मुलांना? प्राण्यापासून मिळत आहे. त्याचप्रमाणे मुलांना गाईचं जे शेण आहे ते देखील आपण सारवण्यासाठी त्याचा वापर करत असतो. जसं कोंबडी आहे, कोंबडीपासून आपल्याला अंड मिळत आहे, बरोबर, आपल्याला पिल्लं मिळत आहेत. म्हणून त्यांना काय बोलले? प्राणीजन्य. जे पदार्थ प्राण्यापासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ म्हणतात. तर वनस्पतीपासून मिळणाऱ्या पदार्थांना आपण वनस्पती म्हणतो. की वनस्पतीपासून आपल्याला काय मिळत आहेत? बघा, आपल्याला पानं आहे, फुल आहे, फळ आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या ज्या सर्व काही भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत की ते वनस्पतीपासून आपल्याला मिळत आहे. म्हणून आपण त्यांना काय बोलत आहोत? वनस्पतीजन्य पदार्थ म्हणत आहोत. या दोन्ही गोष्टीमधले मुलांना काय आहे? फरक आहे. प्राणीपासून मिळणाऱ्या प्राण्यापासून जे पदार्थ आपल्याला मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ बोलणार आहोत. आणि जे वनस्पतीपासून आपल्याला मिळणार आहे त्यांना आपण काय बोलणार आहोत? वनस्पतीजन्य पदार्थ आपण बोलणार आहोत. ही काही कोंबडी सर्वांना माहीत आहे मुलांना, कोंबडी सर्वांनी पाहिलेली आहे. आणि कोंबडी ही काय करत असते मुलांना? अंड देत. अशा प्रकारे बघा, आपण अशी हीच कोंबडीच नाही तर अजून असे उदाहरण आहे. जे गाय आहे, त्याचप्रमाणे म्हैस आहे, बकरी आहे, ते काय करत असते? शेळी आहे, ते आपल्याला दूध देण्याचं काम करत आहे. ते देखील तुम्हाला बघा मुलांना वनस्पती आणि प्राणीजन्याचा मी फरक स्पष्ट सांगितलेला आहे. जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ म्हणतात. व वनस्पतीपासून मिळणारे बघा हे काय की सर्व प्रकारची काय आहे? वनस्पती आहे. मग हर एक प्रकारची जी वनस्पती आपण ती खात असतो, आपण आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश आपण करत असतो. आता इथे कोणकोणती वनस्पती मुलांना तुम्हाला दिसत आहे? पाहू शकता तुम्ही. इथे भोपळा आहे, लाल मिरची आहे, त्याचप्रमाणे भेंडी आहे, टोमॅटो आहे, कांदे आहेत, त्याचप्रमाणे मुलांना ही भेंडी आहे,
फ्लॉवर आहे, अशा हर एक प्रकारच्या ज्या पालेभाज्या आहेत, भाज्या आहेत, हे आपल्याला वनस्पतीपासून मिळत आहेत, म्हणून आपण त्यांना काय बोलत आहोत, वनस्पतीजन्य पदार्थ मिळत आहोत.